मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजचा विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहे की भारताने एक मॅप लॉन्च केलेला आहे ज्याचं नाव आहे मॅपल्स माय इंडिया. याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत. तर ते फीचर्स आणि सर्व या मॅप विषयीची माहिती आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे मॅपल्स माय इंडिया. मॅपल्स माय इंडिया सर्च केल्यानंतर आपल्याला या प्रकारचं ॲप दिसेल. तर इथे इन्स्टॉल बटनवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. मी अगोदरच ॲप डाउनलोड करून घेतलेला आहे, तर ओपन बटनवर क्लिक करतो. ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर यामधील फीचर्स काय काय आहेत ते आपण पाहून घेऊयात. चला, आपण या बटनवर क्लिक करून मॅपवर पोस्ट देखील करू शकतो. पोस्ट ऑन मॅप, आपण आपलं लोकेशन सुद्धा शेअर करू शकतो या बटनवर क्लिक करून. आपल्या घरचा ॲड्रेस सुद्धा सेट करू शकतो आणि आपण जिथे कामाला किंवा जॉबला जातो तिथला पण ॲड्रेस इथे सेट करू शकतो. इथून आपण आपल्या मॅपची स्टाईल सुद्धा चेंज करू शकतो. जसं की डिफॉल्ट मॅप आहे, सॅटेलाइट मॅप आहे, टेरेन मॅप आहे, डार्क क्लासिक मॅप आहे. असे वेगवेगळे इथे स्टाईल आहेत मॅपच्या. आणि आपल्याला जर 3D व्ह्यू पाहिजे असेल तर 3D व्ह्यू सुद्धा या बटनवर क्लिक करून आपण घेऊ शकतो मॅपचा. इथे आपण पाहू शकता जसं की लॉग इन बटन आहे. लॉग इन बटनवर क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकून आपण लॉग इन सुद्धा करू शकतो या ॲपमध्ये. आणि इथे आपण लोकेशन सर्च करू शकतो. आपल्याला जिथे जायचं आहे किंवा जिथून आपल्याला जायचं आहे किंवा जिथे जायचं आहे तिथलं लोकेशन इथं दाखवत आहे. कॉफी, रेस्टॉरंट्स, ATMs, फार्मसी, पार्किंग अशी विविध आपल्याला दुकाने इथे दाखवत आहे. इथे क्लिक करून आपण नियर बाय जे आपल्या जवळपास कॉफी शॉप किंवा रेस्टॉरंट आहेत ते सर्च करू शकतो. या ॲपचा एक फीचर असा आहे की जर आपण इथे एखादं लोकेशन सर्च केलं तर त्या लोकेशन पर्यंत जाण्याला येणारा खर्च देखील हे ॲप दाखवतं. आणि पेट्रोलचा खर्च, डिझेलचा खर्च किंवा इतर खर्च सुद्धा हे ॲप दाखवतं आपण तिथे आपल्या गाडीचं ॲव्हरेज टाकल्यानंतर. धन्यवाद.